नमस्कार. एक पत्र आलंय बापूंसाठी, वाचून दाखवायची जबाबदारी माझ्यावरती आहे. ज्यांनी लिहिलंय त्यांच्या पद्धतीने थोडं वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार बापू. आजकाल तशी पत्राची पद्धतच बुडाली आहे. आता काय व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, पण तरीही जेव्हा हवा युद्धासारखा कार्यक्रम होतो तेव्हा आम्हा सर्वांना तुला पत्र लिहायचं ठरवलं. मग सर्वांच्या वतीनं मी तुझ्यासाठी पत्र लिहितोय. आता एवढ्या लोकांसमोर तुम्हाला तू म्हणताना थोडं वेगळं वाटतंय, पण तुझ्या हट्टामुळेच आम्ही तुला एकेरी नावाने बोलतो. आणि या सर्व कारभार तुझ्या नकळत सागरला हाताशी घेऊन करतोय. बरं, आता हे सर्व सोड. या प्रत्येकाचं म्हणणं आता मी माझ्या शब्दात तुझ्या पुढे मांडतो. तसं विकासाच्या बाबतीत आम्ही सर्वांचं मत अगदी सेम आहे. आमच्यापैकी प्रत्येकानं आता बोलताना सांगितलंय, मला या प्रभागात राहायला येऊन अनेक वर्ष झाले. भरधाव वेगानं पिंपळे सौदागरचा विकास झाला. हाच विकास तुमच्या कामाची साक्ष देतो. हाच विकास घडत असताना आमच्यापैकी प्रत्येकाला तुझ्यातले अनेक पैलू पाहावयास मिळाले. त्यात तुझा स्वभाव, मनमिळाऊपणा. याचंच उदाहरण देताना एक जण सांगतोय की जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या कार्यालयात आलेलो तेव्हा मनात भीती होती. असा साधा प्रश्न घेऊन आलेला मी, तू मला दाद देशील का? कार्यालयात बसताना सुद्धा मनात भीती होती, पण ज्या आदरातिथ्याने तुम्ही मला वागवलत त्याने मी भारावून गेलो. तुमचा स्वभाव, हसतमुख बोलणं, सर्वांशी मिळून मिसळून वागणं, सगळं अगदी छान आहे. तुझ्याबद्दल सांगताना सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. त्याचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात असतो. आईबाप इकडे एकटेच. त्यात त्याला हृदयविकाराचा झटका आलेला. तुला समजतात त्याच्या मदतीला धावून आलेला तू, हक्कानं जबाबदारीनं दवाखान्यात विचारपूस करणारा तू, त्यांना त्यांच्या मुलाची जाणीवही होऊ दिली नाहीस. फक्त नावापुरतंच तू आम्हाला मुलगा म्हणण्याचा हक्क दिला नव्हतास, तर तू तो दाखवूनही दिलास. याबद्दल बापू तुझे खूप सारे आभार आहेत. एवढ्या लोकांसमोर आभार मानतोय यामुळे कदाचित तू संकोचशील, पण आपल्याच मुलाचे आभार मानण्यात मला संकोच वाटत नाही. बापू, प्रत्येक जण बोलताना भारावून गेलाय. त्यांना तू ओळखतही नसशील. यानंतर म्हणे तू घर सोडलंस, त्यानंतर त्यांना तू घरी सोडलंस. तुला आठवतही नसेल. तुझ्यासाठी ही फार क्षुल्लक गोष्ट असेल. उन्हात एकट्यानं चालत असताना त्यांना रस्त्यातच चक्कर आली आणि त्याच वेळी बाजूनं चाललेला तू त्यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचवलंस. आणि मला आता वाटायला लागलंय की ज्येष्ठ नागरिकांसाठी ई रिक्षा चालू करण्याचं कारणही असंच काहीतरी असावं. आता तू केलेल्या सामाजिक विकासाबद्दल मी काही लिहिणार नाही, कारण ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहेच. सामाजिक कर्तव्याबरोबरच भावनिक नात्याचा मेळही तू अगदी उत्तमरित्या साधलायस. कारण तुझा जिवलग मित्र जाऊन अनेक वर्ष लोटली तरी आजही या भागात गेलास की त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांची न चुकता भेट घेतोस तू बापू. मुलगा या नात्यानं हवं नको ते बघतोस. या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित तुझ्या लक्षात नसतील, पण हीच गोष्ट आमच्यासाठी लाख मोलाची आहे. पण आता ही मंडळी तुझ्याबद्दल माझ्या पुढे त्यांचे विचार मांडताना तुझे अनेक पैलू पाहायला मिळालेत. आमच्यातल्या माजी सैनिकांचं म्हणणं ऐकून मला अभिमान वाटला. ज्याप्रमाणे आम्ही सीमेवर सर्वांच्या रक्षणासाठी लढतो, अगदी तशाच प्रकारे तू इकडे लढतोस, सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत. त्याच प्रकारचं काम इकडं तू करतोस. तुझ्याबद्दल बोलायला अनेक गोष्टी आहेत. तुझं कौतुक कर असं वाटतं. कोणीतरी आपलंच माणूस पुढं जातं हे पाहताना फार अभिमान वाटतो. हा बापू, सामाजिक भावनिक बांधिलकी धरून चालणारं तुझं व्यक्तिमत्व आहे. अनेक लोकांना फक्त तुझी सामाजिक बाजूच माहिती असेल. उत्तम आदर्श नेता, नगरसेवक म्हणून तू सर्वांना माहीत आहेस, पण आज माणूस म्हणून कसा आहे हेही अनेकांना समजलं असेल.
या सर्वांनी पिंपळे सौदागरचा विकास होताना पाहिलंय, पण आम्ही तुला एक माणूस म्हणून घडताना पाहिलंय. सामाजिक कार्यात तू खूप पुढे जाशील. तुझी जबाबदारी आता वाढेल. येणाऱ्या निवडणुकीत तू जिंकून येशीलच यात शंकाच नाही. तर तुझ्या वाटचालीसाठी आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझेच ज्येष्ठ नागरिक पिंपळे सौदागर.